65 इमारतीमधले जे रहिवासी आहेत त्या प्रत्येक बिल्डिंगची आम्ही 2-2 लोकांची एक कमिटी तयार केलेली आहे आणि आज त्या कमिटीचीच एक बैठक आम्ही आज इथे आयोजित केली होती. 65 इमारतीमधील राहणाऱ्या रहिवाशांची सोसायटी रजिस्टर करणं आणि कन्व्हेन्स डीड करणं ही आमची पहिली प्राथमिकता आहे आणि त्याच्यासाठी आज ही मीटिंग आम्ही इथे बोलवलेली आहे. आम्ही ज्या बिल्डरांच्या विरोधात ही मोहीम उभारलेली आहे आणि ज्यांनी या लोकांची सर्वसामान्य गरीब लोकांची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मागच्या मीटिंगमध्ये ही सरकारला सांगितलं होतं. त्याच पद्धतीने ईडीच्या नोटिसेस या सर्व बिल्डर लोकांना आलेल्या आहेत अशी बातमी आमच्याकडे मिळालेली आहे. सरकारकडनं चांगलं पाऊल उचललं गेलं आहे. फक्त आमची एवढीच मागणी आहे की या 65 इमारतीमधील जे राहणारे रहिवासी आहेत यांची फसवणूक झालेली आहे, यांना विक्टीम सारखं ट्रीट केलं गेलं पाहिजे. यांची फसवणूक झालेली आहे यांना विक्टीम सारखं ट्रीट केलं गेलं तरच या बिल्डिंग्स सगळ्या वाचू शकतील. आणि सरकारला माझी विनंती आहे की यांची फसवणूक झाली आहे, या लोकांना फसवले गेलं आहे, या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने सर्वतोप्रयत्न करावे अशी माझी त्यांना विनंती आहे.